आता आपण काय करूया मग, ह्याच्या पुढचा जो सायंटिस्ट आहे हेनरी मोसले, आणि त्यांची जी डिस्कवरी आहे त्या पिरियोडिक टेबलला म्हणायचं आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल. ठीक आहे. आता आपण जो यूज करतो तो कुठला आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण हात दिलेला आहे, त्यामुळे हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे तुम्ही 11वी सायन्सला जाताय, 12वीला जाताय, जोपर्यंत तुम्ही लाईफमध्ये केमिस्ट्री शिकताय तोपर्यंत हा पिरियोडिक टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्यामध्ये काय बघा की सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, आता सायंटिस्टचं नेम, सायंटिस्ट कोण आहेत मग, हेनरी मोसले. ठीक आहे. आता ह्यांचं वर्ष लक्षात ठेवा 1913. त्याच्यानंतर आता ह्यांनी केलं काय, आता हे कुठले होते, परत देश पण लक्षात ठेवून घ्या एकदा, ब्रिटिश. आता ह्यांनी काय केलं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर, त्या तिघांपेक्षा काहीतरी वेगळं करून बघितलं. कशाचा इन्क्रीजिंग ऑर्डर ठेवला यांनी, ॲटॉमिक नंबरचा ठेवला. डोबेराने ॲटॉमिक मास यूज केलं, मेंडेलिव्हने पण ॲटॉमिक मास यूज केलं, न्यूलँड्सनी पण मास यूज केलं, पण आता ह्यांनी काय केलंय, ॲटॉमिक नंबरचा इन्क्रीजिंग ऑर्डर ठेवला. ठीक आहे. त्यानंतर ह्यांनी परत मेंडेलवर थोडंसं कॉपी केलंय, काय केलंय, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स. ठीक आहे. आता ह्यांनी पण हॉरिझॉन्टल लाईनला नाव दिलं पिरियड्स आणि व्हर्टिकल लाईनला नाव दिलं ग्रुप्स. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे की मॉडर्न पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबल वॉज डिस्कवर्ड बाय हेनरी मोसले. He was British scientist in year 1913. He discovered a theory in which he arranged all the elements in the increasing order of their atomic numbers. हा एक पॉइंट लक्षात ठेवा, 1 मार्क्स साठी येऊ शकतो की हेनरी मोसले अरेंज ऑल द एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्यांनी काय केलं, डिवाइड इट्स पिरियोडिक टेबल इनटू हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स. हॉरिझॉन्टल लाईनला म्हणायचे परत पिरियड्स आणि व्हर्टिकल लाईन्सला म्हणायचे ग्रुप्स. आता आपण काय करूया, पहिल्यांदा पिरियड्सचं क्लासिफिकेशन कसं केलं आणि नंबर ऑफ पिरियड्स किती होते. ठीक आहे. आता मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये बघा पिरियड्स आहेत 7. हा नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आता हा जो फर्स्ट पिरियड आहे तो असतो सगळ्यात शॉर्टेस्ट. काय असतो, शॉर्टेस्ट पिरियड, आणि याच्यामध्ये एलिमेंट्स असतात फक्त 2. ठीक आहे. हा जो सेकंड आणि थर्ड पिरियड आहे यांना म्हणायचं शॉर्ट पिरियड्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एलिमेंट्स असतात 8. त्यानंतर 4 आणि 5 ला म्हणायचं लॉंग पिरियड्स आणि एलिमेंट्स असतात 18. त्यानंतर 6 ला म्हणायचं लॉंगेस्ट आणि एलिमेंट्स असतात 32. आणि हा जो 7th आहे तो कसा आहे, इनकम्प्लीट आहे. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा जो फर्स्ट पिरियड आहे त्याच्यामध्ये एलिमेंट्स दिलेत तुम्हाला 2, पहिला हायड्रोजन आणि शेवटचा हेलियम. हा सगळ्यात शॉर्टेस्ट पिरियड आहे. सेकंड आणि थर्ड मध्ये बघा शॉर्ट पिरियड म्हणतात आणि त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 8. त्यानंतर 4th आणि 5 ला म्हणायचं लॉंग पिरियड्स, त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 18. 6 जो आहे तो लॉंगेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये किती आहेत 32. आता जर तुम्ही बुकमध्ये बघत असाल तर तुम्हाला 7th पिरियड काढा, त्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स मोजा, ते जवळपास 32 दिसतात. तरी पण हेनरी मोसलेनी काय सांगितलंय की 7th पिरियड कसा आहे, इनकम्प्लीट आहे. मग आता सायंटिफिक रिझनला जर समजा प्रश्न आला, वाय 7th पिरियड इज इनकम्प्लीट इन मॉडर्न पिरियोडिक टेबल, आता त्याचे रिझन काय आहे की सो मेनी एलिमेंट्स वर डिस्कवर्ड इन द फ्युचर, आफ्टर डिस्कवरी दे आर प्लेस्ड डायरेक्टली इन द 7th पिरियड, देअरफॉर 7th पिरियड इज इनकम्प्लीट. आता 1913च्या काळामध्ये जर बघायला गेलं तर फक्त 110 एलिमेंट्स होते. आजच्या काळामध्ये आहेत ते 118. मग हे जे 8 वाढले, जर समजा यांनी 7th पिरियडमध्ये जागा ठेवलीच नसती तर आपण नेमकं ठेवले कुठे असते. ठीक आहे. त्याच्यामुळे 7th पिरियड काय असतो तुमचा, इनकम्प्लीट असतो. आता परत एकदा बघून घ्या, हेनरी मोसले कुठला होता, ब्रिटिश, त्याचं इयर काय 1913. त्यांनी काय केलं, ही अरेंज ऑल द एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. त्यानंतर त्यांनी डिवाइड केलं त्याचा पिरियोडिक टेबल हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्समध्ये. हॉरिझॉन्टल लाईन्सला म्हणायचे पिरियड्स आणि व्हर्टिकल लाईन्सला म्हणायचे ग्रुप्स. त्याच्यामध्ये 7 पिरियड्स आणि 18 ग्रुप्स होते. त्या 7 पिरियडचं क्लासिफिकेशन बघा, पहिला जो पिरियड आहे त्याला म्हणायचे शॉर्टेस्ट पिरियड कंटेनिंग ओनली 2 एलिमेंट्स. जो सेकंड आणि थर्ड आहे त्याला म्हणायचं शॉर्ट पिरियड्स कंटेनिंग 8 एलिमेंट्स ईच. जो 4 आणि 5th आहे त्याला म्हणायचं लॉंग पिरियड्स आणि एलिमेंट्स आहेत 18. त्यानंतर जो 6 आहे तो लॉंगेस्ट आहे आणि एलिमेंट्स असतात 32. त्याच्यानंतर जो 7th आहे तो कसा आहे, इनकम्प्लीट आहे. ठीक आहे. आता आपलं राहिलं काय मग, हे जे ग्रुप्स आहेत. आता एकूण ग्रुप्स किती आहेत, 18 ग्रुप्स आहेत. ठीक आहे. 18 ग्रुप आहेत. त्या 18 ग्रुपला त्यांनी डिवाइड कसं केलं. ठीक आहे. आता 18 ग्रुप जर बघितलं तर त्यांनी 4 ब्लॉकमध्ये डिवाइड केलं, एस, पी, डी आणि एफ.
SPDF. ठीक आहे, हे 4 ब्लॉक्स आहेत. आता लक्षात ठेवताना कसं ठेवायचं बघा, पहिल्यांदा S ब्लॉक, S नंतर P ठेवायचं नाही, D ठेवायचं आहे, D नंतर ठेवायचं आहे P आणि P नंतर ठेवायचं आहे F. ठीक आहे. आता जर समजा आपण S ब्लॉक बघितला, आता S ब्लॉकचे कॅरेक्टर्स काय आहेत किंवा त्याचे असणारे फीचर्स काय आहेत. आता S ब्लॉक मध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतात ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2. मॉडर्न पिरियोडिक टेबल बघा, त्याच्यामध्ये ग्रुपला जे काही नंबर दिले ते सगळे रोमन मध्ये दिलेले. तो एक पॉइंट लक्षात ठेवायचा. पिरियडचा नंबर नॉर्मल असतो आणि ग्रुपचा नंबर जो असतो तो नेहमी रोमन मध्ये लिहायचा असतो. मग पहिला पॉइंट काय S ब्लॉकचा, S ब्लॉक कन्सिस्ट ऑफ ग्रुप नंबर फर्स्ट अँड सेकंड. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरा पॉइंट काय लक्षात ठेवायचा आहे, दे ऑल आर मेटल्स. आता S ब्लॉक मध्ये सगळेच्या सगळे कोण आहेत, मेटल्स आहेत. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट काय, देअर आउटरमोस्ट ऑर्बिट कंटेनिंग 1 or 2 इलेक्ट्रॉन्स. त्यांच्या कुठला एलिमेंट घ्या, पहिला उभा रो घ्या आणि दुसरा घ्या, त्याच्यामध्ये कुठला एलिमेंट घ्या, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढा, तुम्हाला 100% काय दिसेल, 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे D ब्लॉक. D ब्लॉक मध्ये बघा, ह्याच्यामध्ये शेवटचा कुठला होता 2, तर इथं येणार 3 आणि शेवटचा येणार 12. ठीक आहे. म्हणजे काय, D ब्लॉक कन्सिस्ट ऑफ ग्रुप नंबर 3 to 12. आता ह्याच्यामध्ये फक्त मेटल्स होते, पण ह्याच्यामध्ये काय आहे, मेटल्स आणि नॉन मेटल्स दोन्ही आहेत. मेटल्स पण आहेत आणि नॉन मेटल्स पण आहेत. कशामध्ये, D ब्लॉक मध्ये. त्याच्यानंतर ह्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 1 or 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्याच्या काय सांगितलं आपल्याला, 2 ऑर्बिट्स आर इनकम्प्लीट. 2 ऑर्बिट काय असतात, इनकम्प्लीट असतात. ठीक आहे. आता त्यानंतर पुढचा ब्लॉक कुठला दिला आपल्याला, P ब्लॉक. आता इथं किती आला तुमचा 12, तर याच्यानंतर कोण येणार तुमचा 13 आणि शेवटचा कुठला आहे 18. ठीक आहे. म्हणजे काय, ग्रुप नंबर 13 to 18 आर इन्क्लुडेड इन P ब्लॉक. त्याच्यामध्ये बघा पहिला पॉईंट काय सांगितलं आहे, ह्याच्यामध्ये मेटल्स आहेत, ह्याच्यामध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्स आहेत, ह्याचे सगळेच आहेत. सगळेच म्हणजे कोण, सगळ्यात पहिल्यांदा मेटल्स, त्याच्यानंतर येणार नॉन मेटल्स आणि त्याच्यानंतर येणार मेटलॉइड्स. ठीक आहे. म्हणजे काय, P ब्लॉक कन्सिस्ट ऑफ ग्रुप नंबर 13 to 18. दे आर मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. त्याच्यानंतर ह्याचा जर आउटरमोस्ट ऑर्बिट बघितला तर त्याच्यामध्ये असतात 3 to 8 इलेक्ट्रॉन्स. आउटरमोस्ट ऑर्बिट कन्सिस्ट ऑफ 3 to 8 इलेक्ट्रॉन्स. पहिला ब्लॉक कुठला आपला, S ब्लॉक, ग्रुप नंबर फर्स्ट अँड सेकंड. They all are metals and their outermost orbit containing 1 or 2 electrons. त्याच्यानंतर D ब्लॉक आहे, ग्रुप नंबर 3 to 12. मेटल्स आणि नॉन मेटल्स दोन्ही आहेत. त्यांच्या 2 आउटरमोस्ट ऑर्बिट काय असतात, इनकम्प्लीट असतात. आता ह्या ज्या ऑर्बिट इनकम्प्लीट आहे त्या आपल्या KLMN नसतात. ठीक आहे. KLMN ह्या प्रिन्सिपल ऑर्बिट्स आहेत. ह्याच्या परत सब ऑर्बिट येतात. K ची सब ऑर्बिट येते S, L ची असते S, P, M ची असते S, P, D आणि N मध्ये असतात S, P, D, F. आता ह्याच्यामध्ये बघा, हा S आणि P च्या ज्या 2 ऑर्बिट्स आहेत किंवा P आणि D च्या असतील, F आणि D आणि F असेल, हे काय असतात, इनकम्प्लीट असतात. त्याचा अर्थ तो होतो. त्यानंतर P मध्ये कोण सांगितलंय, मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत आणि मेटलॉइड तिन्ही आहेत. त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये येतात इलेक्ट्रॉन्स 3 to 8. कुठलाही एखादा एलिमेंट घ्या, त्याचं तुम्ही क्रॉस चेक करून बघा, तुम्हाला एक तर 3 भेटतील किंवा 3 च्या रेंजमध्ये भेटतील. 3, 4, 5, 6, 7, 8 कुठलाही एक भेटू शकतो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट कुठला, F ब्लॉक आहे. F ब्लॉक मध्ये बघा 2 सिरीज आहेत. पिरियोडिक टेबल जर काढलेला असेल तर खालच्या साईडला 2 लाईन दिसतात तुम्हाला. पहिली जी आहे ती लॅन्थेनाइट सिरीज आहे आणि दुसरी आहे ॲक्टिनाइट सिरीज. आता लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट हे कशामध्ये येतात, F ब्लॉक मध्ये येतात. आता लॅन्थेनाइटला जर बघायचं झालं तर याच्यामध्ये बघा सुरुवात होते त्याची 57 पासून आणि एंड होतो 69 वरती. ॲक्टिनाइटला जर बघायचं तर सुरुवात होते 89 पासून आणि शेवट होतो 103 वरती. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे, F ब्लॉक कन्सिस्ट ऑफ 2 सिरीज, लॅन्थेनाइट अँड ॲक्टिनाइट. लॅन्थेनाइट सिरीज स्टार्टिंग फ्रॉम ॲटॉमिक नंबर 57 एंड्स ऑन ॲटॉमिक नंबर 69. ॲक्टिनाइट सिरीजची स्टार्टिंग होते 89 पासून आणि एंड होतो 103 वरती. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिला एलिमेंट जो आहे तो आहे La आणि शेवटचा आहे Lu. लक्षात कसं ठेवणार, लालू. LaLu म्हणजे काय, लालू. ठीक आहे. त्याच्यानंतर 89 वरती आहे AC आणि 103 वरती आहे LR. ठीक आहे. आता ग्रुपमध्ये 3 मार्काला खूप वेळा आलेला प्रश्न आहे,
राईट द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स इन देअर ग्रुप्स ऑर ब्लॉक्स. आता कधी कधी काय येतो, फक्त एस ब्लॉक येतो, कधी ह्याच्यामधून कुठलाही एक येऊ शकतो, किंवा 5 मार्काला जर आलं तर SPDF. ठीक आहे, असे 4 ब्लॉक येतात. प्रत्येकाचे 3-3 पॉईंट जरी लिहिले तरी 12 पॉईंट होतात. 5 मार्कासाठी तुम्हाला रिक्वायर्ड असतात 10 पॉईंट. आपले 12 पॉईंट तयार होतात एकदम इझी वेमध्ये. त्यामुळं हे व्यवस्थित समजून घ्या. आता हेनरी मोसले एकदम शॉर्टमध्ये बघा, तो कुठला होता, ब्रिटिशचा होता. ठीक आहे, ब्रिटिश कंट्रीचा होता. 1913 मध्ये त्याने एक पिरियोडिक टेबलचं इन्व्हेन्शन केलं, ज्याच्यामध्ये सगळ्या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन त्यांनी कसं केलं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर. त्यानंतर त्याने हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही लाईनमध्ये डिव्हिजन केलं. हॉरिझॉन्टलला म्हणायचे पिरियड्स. आता इथं लक्षात ठेवा, पिरियड्स आहेत 7 आणि ग्रुप्स आहेत 18. 18 ग्रुप आहेत. या 18 ग्रुपचं डिव्हिजन परत कशामध्ये केलं, मग 4 ब्लॉक्समध्ये. पहिला जो ब्लॉक आहे तो आहे S, त्यानंतर आहे P, त्यानंतर D आणि त्यानंतर F. ठीक आहे, तर ह्याच्यानंतर आता आपण काय करूया, फक्त 4 पॉईंट आपले उरलेले आहेत. ते झाल्यानंतर तुम्हाला मी एक शॉर्ट ट्रिक सांगतो की पिरियोडिक टेबल बऱ्यापैकी कसा लक्षात ठेवायचा आहे. आपल्या उपयोगाचे 20 एलिमेंट्स आहेत, ते 20च्या 20 एलिमेंट्स एका शॉर्ट ट्रिकने आपण लक्षात ठेवूया. ठीक आहे, तर आता बघा, एवढं झाल्यानंतर आता पुढचा पॉईंट कुठला आहे तुमचा, व्हॅलेन्सी आहे. व्हॅलेन्सीला मराठीमध्ये काय म्हणायचंय, संयुजा. ठीक आहे, आता संयुजा लवकर लक्षात राहील का, व्हॅलेन्सी दोन्ही सेम शब्द आहेत. व्हॅलेन्सी लक्षात ठेवा किंवा संयुजा. आता व्हॅलेन्सीची डेफिनेशन काय आहे, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड ॲज व्हॅलेन्सी. ठीक आहे, जेवढे काही इलेक्ट्रॉन्स त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असतात त्याला काय म्हणायचं, आपल्याला व्हॅलेन्सी म्हणायचे. आता व्हॅलेन्सी ओळखायची कशी बघा, आणि त्याचं नेचर काय असतो. समजा आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, 2 आहे, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8च्या वरतीच कधी इलेक्ट्रॉन येत नाहीत. 8च्या वरती जर आले तर परत एक नवीन शेल ॲड केली जाते आणि त्याच्यामध्ये उरलेले घेतले जातात असं. ठीक आहे, आता पहिला जर समजा आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन दिलाय तर व्हॅलेन्सी असते 1 आणि नेचर असतो पॉझिटिव्ह. ठीक आहे, जर समजा 2 इलेक्ट्रॉन असतील तर व्हॅलेन्सी असते 2 आणि नेचर असतो पॉझिटिव्ह. 3 साठी असते 3 आणि नेचर असतो पॉझिटिव्ह. आता 4 ला ऑप्शन आहे, 4 दिले जाऊ शकतात किंवा 4 घेतले जाऊ शकतात. दिले तरी व्हॅलेन्सी 4 आणि घेतले तरी व्हॅलेन्सी 4च. पण नेचर काय बघा, जर दिले तर पॉझिटिव्ह आणि जर घेतले तर निगेटिव्ह. ठीक आहे, आता हे कोणाला द्यायचे आणि कोणाला घ्यायचे आहेत, तर आपल्याला काय करायचं असतं, त्याचं ऑक्टेट कंप्लीट करायचं असतं. ऑक्टेट म्हणजे काय, 8 इलेक्ट्रॉन्स कुठं, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर जर समजा 5 इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आहेत, त्याला ऑक्टेट कंप्लीट करायचंय, तर 5 देणं सोपं आहे का 3 घेणं सोपं आहे, 3 घेणं सोपं आहे. म्हणून हा काय करतो, 3 इलेक्ट्रॉन रिसीव्ह करतो. व्हॅलेन्सी असते 3 आणि नेचर येतं निगेटिव्ह. 6 ला व्हॅलेन्सी येणार 2 आणि नेचर येणार निगेटिव्ह. 7 ला व्हॅलेन्सी येणार 1, नेचर येणार निगेटिव्ह. 8 असल्यानंतर काहीच करायची गरज नाही, त्यामुळे त्याची व्हॅलेन्सी असते 0 आणि नेचर असतो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रल. आता ज्यांची व्हॅलेन्सी 8 असते त्यांना आपण काय म्हणतो, नोबेल गॅसेस. ठीक आहे, ह्याच्यावरती बघा क्वेश्चन काय काय येणार. एक तर डिफाईन व्हॅलेन्सी, त्याच्यानंतर दुसरा सेम ग्रुप एलिमेंट शोज सेम व्हॅलेन्सी, त्यानंतर व्हॅलेन्सी इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट आणि डिक्रीजेस फ्रॉम राईट टू लेफ्ट. असे 3 प्रश्न आहेत जे व्हॅलेन्सीवरती येऊ शकतात. मागच्या वर्षी व्हॅलेन्सीचा कुठला आला होता, सेम ग्रुप एलिमेंट शोज सेम व्हॅलेन्सी. त्यामुळे आता उरलेले 2 क्वेश्चन तुम्हाला ऑप्शनला आहेत, त्यामुळं एकदम सोपा पॉईंट आहे. व्हॅलेन्सी एवढं सोपं या लेसनमध्ये काहीच नाही आहे. ठीक आहे, आता व्हॅलेन्सी झाल्यानंतर अजून आता 3 पॉईंट उरत आहेत. त्याच्यामध्ये पुढचा पॉईंट बघूया आपण. तो पॉईंट आहे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ठीक आहे, आता मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय. आता सगळ्यात पहिल्यांदा मेटल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मेटल म्हणजे काय असतात, धातू. मग हा धातूचे जे काही कॅरेक्टर्स आहेत त्याला म्हणायचे मेटॅलिक कॅरेक्टर. त्याला मराठीमध्ये म्हणतात धातुगुण. काय म्हणायचं त्याला, धातुगुण. ठीक आहे, आता हा जो धातुगुण आहे तो कधी वाढतो आणि कधी कमी होतो. आता पिरियोडिक टेबलचं जर समजा शॉर्ट फॉर्म आपण बघितलं तर असं आपला पिरियोडिक टेबल आहे. ठीक आहे, ह्या टाईपमध्ये आपला पिरियोडिक टेबल आहे. आता पहिल्या 2 लाईन जर बघितल्या तर ह्या प्युअर मेटल आहेत. ह्या 2च अशा आहेत
ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 म्हणजे एस ब्लॉक हेच फक्त काय प्युअर मेटल आहेत. आता आपण लेफ्ट टू राईट चाललोय. ठीक आहे, ज्यावेळेस आपण ह्या लेफ्टकडून राईटकडे जाणार, इकडे सगळे मेटल्स आहेत, धातू आहेत. आता थोडंसं पुढे आल्यानंतर हे मेटलचे कॅरेक्टर काय होत जातात, हळूहळू कमी होत जातात आणि पुढे कोण सुरू होतात मग नॉन मेटल्स. ठीक आहे, थोडंसं पुढे गेल्यानंतर मेटलॉइड्स आहेत आणि सगळ्यात शेवटी कोण आहेत तुमचे नोबेल आहेत. आता बघा एवढंच लक्षात ठेवायचं, डावी साईड कोणाची आपली मेटल्सची आहे, सेंट्रलला नॉन मेटल्स आहेत, त्याच्या पुढे मेटलॉइड्स आणि सगळ्यात शेवटी कोण आहेत नोबेल आहेत. मग आता आपण समजा लेफ्ट टू राईट चाललोय, लेफ्ट टू राईट गेल्यानंतर मेटल सगळे संपून जाणार आणि नॉन मेटल सुरू होणार, त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता लेफ्ट टू राईट जर गेलं तर ते काय होतंय डिक्रीज होणार. ठीक आहे, आता त्याच्या उलट राईट कडून लेफ्ट कडे या, सगळ्यात राईटला कोण आहेत नोबेल आहेत. नोबेलमध्ये कॅरेक्टर कुठलंच नाही, मेटलॉइड आले. मेटलॉइड म्हणजे काय, शोज द कॅरेक्टर्स ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. मेटलॉइड्समध्ये पण काही मेटल्स आहेत काही नॉन मेटल्स आहेत, त्याच्यानंतर नॉन मेटल्स येणार, त्याच्यामध्ये नंतर कोण येणार मग मेटल्स येणार. म्हणजे काय, आपण जर समजा राईट कडून लेफ्ट कडे येतोय, कुठून येतोय राईट टू लेफ्ट, तर हा जो मेटॅलिक कॅरेक्टर आहे तो काय होतो इन्क्रीज होतो. ठीक आहे, आता तुमच्या फर्स्ट टर्म झालेल्या आहेत, प्रिलिम्स चालू असतील, प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे बघा की मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. आता डिक्रीज कधी होतो लेफ्ट टू राईट आणि इन्क्रीज कधी होतो राईट टू लेफ्ट. ठीक आहे, एवढं एक लक्षात ठेवा की मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय की जे मेटल्स आहेत त्यांच्यामध्ये असणारे जे काही स्पेशल कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे त्यांची व्हॅलेन्सी काय असते, ते कुठल्या टाईपमध्ये नेचर दाखवतात, त्याला म्हणायचं मेटॅलिक कॅरेक्टर. आणि तो डिक्रीज कधी होतो लेफ्ट टू राईट आणि इन्क्रीज कधी होतो राईट टू लेफ्ट. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता पुढचा जो पॉईंट बघायचा आहे तो आहे आपला ॲटॉमिक साईज. आता ॲटॉमिक साईज म्हणजे काय आणि ॲटॉमिक साईज कशी डिटरमाइन करायची. ठीक आहे, आता ॲटॉमिक साईज बघा. आता ॲटॉमिक साईज बघण्याच्या आधी आपण काय करूया, एका एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करूया. सगळ्यात पहिल्यांदा सेंटरला घेऊया आपण Na, ॲटॉमिक नंबर आहे 11. 11 म्हणल्यानंतर काय येणार 2,8,1 हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता नंबर ऑफ ऑर्बिट्स किती आहेत 3 आहेत, ही पहिली, त्याच्यानंतर सेकंड ऑर्बिट आणि ही असणार आहे थर्ड ऑर्बिट. आता पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत 2 आहेत, 1 2. सेकंडमध्ये किती आहेत 8, 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. आणि थर्डमध्ये किती आहेत 1 आहे. आता ॲटॉमिक साईज म्हणजे काय मग, हा जो न्यूक्लियस आहे आणि ही जी आउटरमोस्ट ऑर्बिट आहे ह्याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं ॲटॉमिक रेडियस. म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू द आउटरमोस्ट ऑर्बिट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक रेडियस अँड द साईज ऑफ ॲटम इज डिटरमाइंड बाय युझिंग ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियसची डेफिनेशन तीच कशाची आहे ॲटॉमिक साईजची आहे. आता डेफिनेशन काय सांगते, न्यूक्लियस पासून तर शेवटच्या ऑर्बिटपर्यंत या, जेवढं तुम्हाला भेटतंय ती झाली ॲटॉमिक रेडियस आणि त्याच्यावरूनच आपण काय काढतो मग ॲटमची साईज डिटरमाइन करतो. ठीक आहे, आता मग ह्याच्यामध्ये पण सेम आहे. आता जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढत जाणार तसं ॲटमची साईज वाढत जाते आणि ॲटॉमिक नंबर कमी झाला की ॲटमची साईज डिक्रीज होत जाते. म्हणजे काय, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट आणि डिक्रीजेस फ्रॉम राईट टू लेफ्ट. ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम आणि डिक्रीजेस फ्रॉम बॉटम टू टॉप. आता काय होत जातं, लेफ्ट टू राईट जर आपण चाललोय तर लेफ्ट टू राईट जात असताना ॲटॉमिक नंबर वाढत जातो. ॲटॉमिक नंबर वाढत असताना त्याच्यामध्ये ऑर्बिट सक्सेसफुली ॲड होत असतात. ऑर्बिट ॲड झाल्या का त्याच्यामध्ये मग डिस्टन्स जे आहे न्यूक्लियस ते आउटरमोस्ट ऑर्बिटचं ते वाढणार आणि ऑटोमॅटिकली ॲटमची साईज पण वाढणार. आता राईट टू लेफ्ट आल्यानंतर काय होणार मग, ॲटॉमिक नंबर कमी होत जाणार. ॲटॉमिक नंबर कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये ज्या ऑर्बिट्स आहेत त्या कमी कमी होत जाणार. ऑर्बिट्स कमी झाल्या का त्याच्यामधली साईज काय होणार ऑटोमॅटिकली कमी होणार. अशा प्रकारे ह्याच्यावरती 2 सायंटिफिक रिझन आहेत, व्हॅलेन्सीवरती 2 आहेत आणि मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिकवरती 2 आहेत. हे 3 पॉईंट्स असे आहेत ज्याच्यावरती बोर्ड्सला एक प्रश्न फिक्स येतो म्हणजे येतोच, ह्याला ऑप्शन नाहीच आहे. त्यानंतर मग आता बघूया आपण ह्या लेसनमध्ये काय काय बघितलं. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं आपण डोबेरायनर. आता डोबेरायनरमध्ये काय काय आहे की त्याचा देश, त्याच्यानंतर वर्ष, त्यांनी काय केलं आणि त्याचा रूल काय. डोबेरायनरचा देश कुठला होता जर्मनी, त्याचं वर्ष कुठलं होतं 1817 होतं. त्यांनी काय केलं, हे अरेंज ऑल द एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी काय केलं 3 एलिमेंट्सचा एक ग्रुप केला, त्याला नाव दिलं ट्रायड्स. आणि ट्रायड्समध्ये काय होतं, द ॲव्हरेज ऑफ द फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट इज द मीन ऑफ सेकंड एलिमेंट. त्यानंतर न्यूलँड
न्यूलँडची कंट्री होती ब्रिटिश, त्यांनी पण सेम केलं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. पण डोबेरानरपेक्षा थोडंसं वेगळं काय केलं की डोबेरानरनी 3चा ग्रुप केला आणि ह्यांनी काय केला 8चा ग्रुप केला. त्याला म्हणायचं ऑक्टेव्स. आणि ऑक्टेव्समध्ये काय होतं, द एलिमेंट्स शोज द प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट एलिमेंट सिमिलर टू द 8th एलिमेंट. पहिल्याच्या आणि 8व्याच्या प्रॉपर्टी काय होत्या, सेम होत्या. ठीक आहे. त्यानंतर मेंडेलिव्ह रशियन होता, इयर आहे त्याचं 1869. त्यांनी काय केलं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासच केलं, पण पिरियडिक टेबलमध्ये त्यांनी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स पहिल्यांदा आणल्या. हॉरिझॉन्टल लाईन्सला म्हणायचे पिरियड्स आणि व्हर्टिकल लाईन्सला आपण काय म्हणतो, ग्रुप्स. त्यानंतर 4 सायंटिस्ट कोण होते आपले, हेनरी मोसले, ज्यांना आपण म्हणतो फादर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल, ज्यांनी मॉडर्न पिरियडिक टेबल इन्व्हेंट केला. त्यांचा देश आहे ब्रिटिश, वर्ष आहे 1913. आणि त्यांनी काय केलं, ह्या तिघांपेक्षा थोडंसं वेगळं केलं. कारण काय, ज्यावेळेस तिघांनी अरेंजमेंट केली त्यावेळेस त्यांच्यामध्ये ड्रॉबॅक्स खूप होते, डिमेरिट्स भरपूर होते. ते डिमेरिट कमी करण्यासाठी त्यांनी ॲटॉमिक नंबर साईडला काढून दिला आणि ॲटॉमिक नंबर घेतला. मास नंबर साईडला ठेवून काय घेतलं त्यांनी, ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर घेतल्यानंतर त्यांनी 7 पिरियड आणि 18 ग्रुप्समध्ये त्यांचं डिव्हिजन केलेलं आहे. ते आपण पिरियडचं क्लासिफिकेशन आणि ग्रुपचं क्लासिफिकेशन दोन्ही बघितलंय. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपण काय करूया की आपला जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, त्या मॉडर्न पिरियडिक टेबलमधले कमीत कमी 20 एलिमेंट्सची नावं तुम्हाला लक्षात राहिली पाहिजेत. आता ती नावं लक्षात कशी ठेवायची, त्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे, ती थोडीशी बघून घ्या. ठीक आहे. आता बघा, ही जे एलिमेंट्स आहेत जवळपास 28 एलिमेंट्स आहेत, ह्यांची नावं लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. परीक्षेला काय येतं की तुम्हाला माहीत असलेल्या कुठल्याही 5 एलिमेंट्सची नावं सांगा, किंवा तुम्हाला माहीत असलेल्या कुठल्याही 8 एलिमेंट्सची नावं सांगा, असं एकदा 10 पर्यंत आलं होतं. आता पहिली लाईन लक्षात कशी ठेवायची, पहिल्यांदा यांची सायंटिफिक नावं लक्षात ठेवा. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रबडियम, कॅल्शियम आणि फ्रॉन्शियम. ठीक आहे. आता एवढं म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात कधीच राहणार नाही. मग त्याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं बघा, हल्लीना कार्टी रात्रभर कशी फिरतात. काय लाईन आहे, हल्लीना कार्टी रात्रभर कशी फिरतात. पहिलं अक्षर घ्या, पूर्ण पहिली लाईन तुम्हाला आयुष्यभरासाठी लक्षात राहील. ह म्हणजे काय, हायड्रोजन, ली म्हणजे काय, लिथियम, ना म्हणजे काय, सोडियम, कार्टी म्हणजे काय, पोटॅशियम, रात्रभर म्हणजे काय, रबडियम, कशी म्हणजे काय, कॅल्शियम, आणि फिरतात म्हणजे फ्रॉन्शियम. ठीक आहे. दुसरी लाईन बघा, बेगम मोगल काळात सारसबागेत रमायची. दुसरी लाईन काय, बेगम मोगल काळात सारसबागेत रमायची. बेगम म्हणजे कोण, बेरिलियम आहे. मोगल म्हणजे काय, मॅग्नेशियम आहे. काळात म्हणजे काय, कॅल्शियम आहे. स्ट्रॉन्शियम म्हणजे सारसबाग आहे. बाग म्हणजे काय, बेरियम, आणि रमायची म्हणजे काय, रेडियम. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आमचं येते, आता काय, सायन्स टीचर व्हेरी क्रुएल, मांगे फीज कोई नहीं, क्यू जाने, गा गे अससे बरं कर. म्हणजे काय, सायन्स टीचरला कोणी फी मागितली तरी तो देत नाहीत, आणि ते कसे असतात, एकदम गायबाने असतात, गागे. ठीक आहे. असले तर असले बरं कर. म्हणजे ह्या टाईपमध्ये तुम्ही काय करू शकता, पिरियडिक टेबल इझी वेमध्ये लक्षात ठेवू शकता. तर आज जो आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स लेसन बघितलाय, तर हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. ह्याच्यामध्ये बघा 90 ते 95% टेक्स्टबुकमधला पोर्शन आहे तसा कव्हर केला आहे. फक्त काय करतोय आपण की रिव्हिजनसाठी करतोय, त्यामुळे थोडंसं पॉईंट वाईज बघितलंय. जर थेरॉटिकल पूर्ण लेसन टू लेसन बघितला तर त्याचा तेवढा फायदा तुम्हाला जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होणार नाही. त्यामुळं एकदम क्विक रिव्हिजनसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.